अज्ञानाला दूर केलं ज्योत पेटवली ज्ञानाची अज्ञान मानवाच्या जीवनामध्ये इतकी होती की त्यांना काय खरे काय खोटे हे कळत नव्हते. मित्रमैत्रिणींनो, सांगायचं झालं तर आधीच्या काळामध्ये अंधश्रद्धा, अज्ञान, भेदभावना इतकी पसरलेली होती की त्याला मिटवणे हे सोपे नव्हते. नमस्कार, मी मांडते आपले विचार. अज्ञान, अंधश्रद्धा आणि अन्यायाविरुद्ध ज्योतिबा फुले यांचे लढे. ज्योतिबा फुले यांनी अन्याय, अंधश्रद्धा आणि अज्ञानाविरुद्ध लढले. आधीच्या काळात अंधश्रद्धा इतकी पसरलेली होती की त्यावर वैज्ञानिक दृष्टी दाखवणे इतके कठीण होते मित्रमैत्रिणींनो की आपण विचारसुद्धा करू शकत नाही. ज्योतिबा फुले यांचे जीवन इतके कठीणमय झाले. त्यांना स्त्रियांना शिकवण्यासाठी, स्वतः इतिहास बदलवण्यासाठी इतकं परिश्रम करावा लागलो का ते विचारसुद्धा आपण करू शकत नाही. त्यांच्या जीवनामध्ये ही चळवळ, त्यांची लढाई, त्यांच्या लढाईमध्ये त्यांची साथ देणारी त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांची पहिली शिक्षिका सावित्रीबाई फुले हे होती. यांना ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना शिकवलं. म्हणतात ना, जर जग बदलवायचं असेल किंवा समाज बदलवायचा असेल तर सर्वप्रथम सुरुवात स्वतःपासून करावी लागते. तसेच ज्योतिबा फुले यांनी केली. ज्योतिबा फुले यांनी सर्वप्रथम आपल्या पत्नीला शिकवलं, त्यानंतर इतर स्त्रियांना शिकवण्यासाठी बाहेर पाऊल काढले. आपल्याच पत्नीला शिकवण्यासाठी ते शेतावर जाऊन मातीवर लिहून त्यांना शिकवायचे. आणि जेव्हा सावित्रीबाई फुले हे शिकली तेव्हा त्या स्त्रियांना शिकवण्यासाठी गेले, परंतु त्यांचे हा प्रवास इतकं कठीण होतं. जेव्हा सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिकवण्यासाठी जेव्हा ते शाळेत जायचे तेव्हा त्यांच्यावर लोक गोटे, शेण, टमाटर, अंडे का न फेकून मारले त्यांच्या अंगावर. परंतु ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे हरले नाही. त्यांनी आपला प्रवास जारीच ठेवलं. त्यांचं एकच मंत्र होतं की सर्व लोक ज्ञानी झाले पाहिजे, सर्वांना ज्ञान मिळालाच पाहिजे. त्यांनी दीनदुबळ्यांसाठी, दलितांसाठी शाळा उघडले. दलितांच्या स्त्रिया शिकण्यासाठी गेले. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर जानलेवा हमला सुद्धा झाला काड्या रात्रीला, तरीही ते घाबरले नाही. आणि त्याच व्यक्तींना त्यांनी सांगितलं की तुमच्याच मुली शिकल्या नाही पाहिजे म्हणून हे लोक साजिश रचवत आहे. आम्ही तुमच्या मुलांना मुफ्त शिकवत आहोत यांचा त्यांना खेद आहे. यामुळे तुम्हाला हे आम्हाला मारण्यासाठी पाठविलं. जर तुमची मुलगी, तुमचं मुलगं शिकलं तर भविष्य घडवू शकतो. तर असे म्हणून त्यांनी त्या लोकांना आपल्यापासून दूर केलं. तेव्हा कुठे त्यांच्या प्राण वाचले, नाहीतर त्याच दिवशी त्यांची हत्या करण्यासाठी 2 व्यक्ती आले होते. तरी ते घाबरले नाही. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जो धोरण सुरू केलेलं होतं त्या धोरणाला त्यांनी अंत तवच केलं जवरी पूर्ण समाज शिक्षित होईल नाही. तवरी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले हे लढतच राहिले. यांनी मित्रमैत्रिणींनो, त्यांच्याबद्दल जर सांगायचं झालं ना तर त्यांनी ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी नामक पुस्तक लिहिलं. ते पुस्तक 1877 रोजी प्रकाशित झाले. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनामध्ये झालेल्या ह्या अडचण फक्त यासाठी होतं की लोकांमध्ये अज्ञान होते. जर लोकांमधला अज्ञान संपला तर ह्या संपूर्ण जग शिक्षित होईल. संपूर्ण स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळेल. संपूर्ण दलितांना शिकण्याचा अधिकार मिळेल. या अधिकारासाठी ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले लढले. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर फुले नावाचं एक मूवी सुद्धा निघाली आहे. त्या मूवीपासून हे समजून येते की क्रांती म्हणणे सोपं आहे, परंतु क्रांती घडवणे इतकं कठीण आहे. त्यामागे इतकं मोठं अंधार असतो हे त्या पिक्चरपासून समजून आलेलं आहे. गुलामगिरी जर पुस्तक वाचलं तर मात्र वाचणाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू पडून जातील असं त्या पुस्तक आहे.
एकदा जरी वाचून बघितलं तर मन भरून येते. दलितांवर होणारा अत्याचार जो 300 वर्षापासून होत होता त्याला खतम करण्यासाठी ज्योतिबा फुले लढले. मित्रमैत्रिणींनो, ज्योतिबा फुले यांच्याबद्दल सांगायचं झालं तर इतकं सारं आहे की या एका व्हिडिओत तसं मी सांगूच शकणार नाही. परंतु ज्योतिबा फुले यांचे व्यक्तिमत्व आणि त्यांचे कार्य हे इतके मोठे होते की त्यांची वाहवाही जितकीही केली ना तरी संपत नाही. ज्योतिबा फुलेंच्या नावाच्या समोर महात्मा ज्योतिराव फुले हा शब्द लागतो. महात्मा म्हणजे अशी आत्मा जी महान होऊन गेली. ज्योतिबा फुले हे इतके महान होते, त्यांचे कथा आहे त्यांच्याविषयी. जर एक व्यक्ती म्हातारा झाला तर तो बसून जातो. व्यक्ती म्हातारा झाल्यावर बसून जातो, परंतु ज्योतिबा फुले त्यांचं पूर्ण आयुष्य चाललं गेलं या लोकांना समजवण्यासाठी की अंधश्रद्धा, अन्याय आणि अज्ञानाविरुद्ध लढते त्यांचं पूर्ण आयुष्य चालू गेलं. संपूर्ण आयुष्य त्यांनी फक्त दलितांसाठी आणि स्त्रियांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या हक्कासाठी ते लढत राहिले आणि अंततः त्यांना स्वातंत्र्य मिळवूनच सोडलं. जीवनाच्या या कठीण परिस्थितीमध्ये त्यांच्यासोबत फक्त त्यांची पत्नी होती. त्यांना त्यांच्या घरातून काढण्यात आलं तरीही ज्योतिबा फुले हे थकले नाही, ते थांबले नाही. ते निघाले घराच्या बाहेर आणि तिथून सुरू केली आपली क्रांती. क्रांतिकार ज्योतिराव फुले यांना क्रांतिकार ज्योतिराव फुले म्हणून सुद्धा ओळखलं जाते. जेव्हा ते क्रांतिकारासाठी निघाले होते तेव्हा लोक म्हणायचे, तुला जर क्रांतीच करायची आहे तर तू देशाला इंग्रजापासून आजाद कर ना, तू हे काय करत बसला आहे. तेव्हा म्हणाले ज्योतिराव फुले की इंग्रजता आपल्यावर अत्याचार करण्यासाठी काल आले आहे, परंतु 350 वर्षापासून जे दलितांवर, जे स्त्रियांवर अत्याचार होऊन राहिलेला आहे तो अत्याचार मला बंद करायचा आहे. ही गुलामगिरी हटवायची आहे. आपल्याच लोकांना आपलीच समजले नाही जात, हा अन्याय दूर करायचा आहे. लोकांच्या अंदरचा हे अंधश्रद्धा काढून फेकायची आहे. मित्रांनो, आधीच्या काळामध्ये लोकांमध्ये इतकी अंधश्रद्धा होती की लोक स्वतःच्या व्यक्तींना स्वतः बली देऊन द्यायचे. देवीने बली मागली म्हणून स्वतःच्या मुलीचं जीव देऊन द्यायचे. अशी लोकांची मानसिकता होती. हे मानसिकता यामुळे होती कारण की लोकांमध्ये अज्ञान होतं आणि त्यावर होणाऱ्या अन्यायाला दूर करण्यासाठी ज्योतिराव फुले यांनी लढे उचलले आणि त्यांच्या या लढ्याला त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सावित्रीबाई फुलेच होती आणि त्यांनी अंततः आपल्या या जिद्दला पूर्ण करूनच सोडलं. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.